की पहलगामचा हल्ला हा सुनियोजित असल्याचं ब्रिगेडियर सुरेश साळोखे यांनी म्हटलंय। पाकिस्तान आधी टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून काश्मीरी लोकांची माथी भडकवायचा, आता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून करतायत असं देखील ब्रिगेडियर सुरेश साळोखेंनी सांगितलंय। काश्मीरमध्ये 1989 मध्ये दहशतवादी आणि सैन्यांमध्ये पहिली चकमक झाली होती आणि या सैन्याचे ब्रिगेडियर सुरेश साळोखे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। पहलगामला जो हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला आहे पर्यटकांवरती, आपण तिथे काम केले 1990 ते 93 आणि त्यानंतर पुढे आपण जरी तिथे नसला तरी तुम्हाला तिथल्या भागाची माहिती होत असेल। अशा पद्धतीनं हल्ला होणं त्या भागामध्ये हे कुठेतरी एक वेगळं पण दिसतंय का? असा हल्ला पर्यटकांवर कधी झालाच नव्हता। तुम्ही म्हणताय एकदम बरोबर आहे, कारण त्यांचा किती जरी विरोध असला सरकारला तरी जे पर्यटक येतात त्याच्यावर त्यांचा रेव्हेन्यू अवलंबून असतो आणि पर्यटकावर हल्ला करणं ही खरोखरच अशी गोष्ट आहे की ती कुठलंही सरकार त्याला मान्यता देणार नाही आणि कुठलंही सरकार सहन पण करणार नाही। आता मी जे बघत आलो आहे, दोन कारणं आहेत। एक, आपली बाबरी मस्जिदपासून सुरू झाली, सुप्रीम कोर्टाची जरी ऑर्डर असली की कुठलीही धार्मिक स्थळं जी 1947च्या आधी होती त्यांची छेडछाड करायची नाही, तरी पण काही कारणास्तव झाली आणि बाबरी मस्जिदचं प्रकरण झालं, त्यानंतर मुंबईवर प्रचंड हल्ला झाला। एक दुसरी गोष्ट, आता जे पर्यटक म्हणताना सांगितलं, पाठीमागचं 1 वर्ष आपण एका धर्माची पुष्कळशी नालस्ती व्हॉट्सॲप फॉरवर्डद्वारे करत आहोत। तुम्ही कुठलेही व्हॉट्सॲप फॉरवर्ड बघा, यातून हे व्हॉट्सॲप फॉरवर्ड तुम्ही 100 लोकांना पाठवा, 1000 लोकांना पाठवा, त्यामध्ये एकच विषय असतो आणि ते म्हणजे एका धर्माचा द्वेष। त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून गेली की 8-10 वर्ष जी काही डेव्हलपमेंट होते किंवा लोकांना तिथे काश्मीरला जाण्याचा ओढा वाढलेला आहे, त्यामुळे आधी दगड फेकणारे हात आणि दहशतवाद्यांशी सामील असणारे हात त्यानंतर कुठेतरी पर्यटन व्यवसायात वळले होते। कारण आम्ही स्वतः अनेक जे तिथले काश्मीर लोक होते त्यांची जेव्हा रिएक्शन घेतली त्यांचं हेच म्हणणं आलं की आम्ही गोळ्या खाऊ पण तुम्हाला गोळ्या खाऊन देणार नाही, कारण आमचा धर्म आहे तो की आम्ही पर्यटकांची आमच्याकरता देव माणूस आहे, त्यांच्यावर आमचं उत्पन्न चालू आहे। 1989 ते 93 ही परिस्थिती होती तिथे नव्हती, कारण त्यावेळी कुठल्याही आतंकवाद्याविषयी हरकत होत नव्हती। सगळे जे सैन्य होतं ते युद्धासाठी सज्ज, म्हणजे जर पाकिस्तानानं काही ते हरकत केली तर त्याला जबाब द्यायचा। पण आजूबाजूला जसं आत्ता पेट्रोलिंग झालं तसं श्रीनगरमध्ये किंवा बाकी भागामध्ये पेट्रोलिंग होत नव्हतं। हे पाठीमागच्या 1 वर्षामध्ये जे आपलं भगवा झेंडा आणि भगवाचा जो प्रचार चाललेला आहे, वक्फचा चाललेला आहे प्रचार, पुष्कळ रीतीने आपण देखील की असा काही प्रचार चाललेला आहे की ज्यामुळं भारतातील काही समुदायाचे लोक खवळून उठलेले आहेत। ते ओपनली भाषण करतात, हे चुकीचं आहे असं सांगतात। भारतातच असं व्हायला लागलं आहे म्हटल्यानंतर काश्मीरमध्ये त्याच्यात चौपटी न होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।